मी जर तुम्हाला सांगितलं, की आता मित्रसुद्धा भाड्याने मिळू शकणार आहेत, तर तुम्हाला खरं वाटेल? पण हे खरं आहे. सध्या मार्केटमध्ये एक नवीन ॲप आलंय, ज्यामध्ये तुम्ही तासाला ₹50 भरून मित्र भाड्याने घेऊ शकता. रेंट अ फ्रेंड असं या ॲपचं नाव असून याचा ट्रेंड सध्या केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. युजर्स या ॲप्सवरील प्रोफाईल ब्राउज करून वय, भाषा किंवा आवडीनुसार मित्र फिल्टर करू शकतात आणि उपलब्धतेनुसार कोणालाही बुक करू शकतात. हे मित्र ₹50 तासाभरासाठी घेतात. मग ते तुमच्यासोबत फिरायला जाण्यासाठी, कॉफी पिण्यासाठी, मूव्ही बघण्यासाठी किंवा फॅमिली फंक्शनमध्ये जाण्यासाठी सुद्धा सोबत येतात. एआयच्या दुनियेत भावनाशून्य होत चाललेल्या जगाला असं करावं लागतंय हे वास्तव आहे. पण यामागचं कारण सांगताना केरळ विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख बुशरा बेगम असं म्हणतात, की हा ट्रेंड राज्यात वाढत्या शहरी एकाकीपणाचं दर्शन घडवतो. तरुण लोक घरापासून दूर राहत आहे. सिंगल फॅमिलीचा दर्जा खालावतोय. कोणाकडेही वेळ खर्च करण्यासाठी वेळ नाहीये. कामाच्या ओझ्याखाली मैत्री कमी होते. अशा परिस्थितीत पैसे देऊन मैत्री करणं हे सोपं वाटू लागलंय. वरवर बघता हे ॲप जरी चांगले वाटत असले तरी यामुळे बराच धोका सुद्धा उद्भवू शकतो. यामुळे सध्या देशातील आणि राज्यातील चिंता वाढली. कितीही ॲप्स आले तरीही ती मैत्री होऊ शकत नाही जी पैशांशिवाय फुलते. कारण सच्चा मित्र हा अनमोल असतो. काय वाटतं तुम्हाला? मित्र भाड्याने घेण्याची गरज आहे का? कमेंट्स करून नक्की सांगा.